नेमकं काय करणार आहात तुम्ही? हं सांगितलं ना, असं काहीतरी करते ज्याने तुझ्या दादांची सर्दी गायब. तू कधी आलीस? हे काय आत्ताच आहे. हे घ्या, ठीक आहे, काढा आहे. हे घ्या म्हणजे जरा बरं वाटेल. नको. मग जरासा घ्या ना, लगेच बरं वाटेल तुम्हाला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हं? तुला काय वाटलं हे असं करून तू माझं मन जिंकू शकशील? मी काळजीपोटी करत होते. हे असे काढे घेऊन जर बरं वाटलं असतं ना तर लोक डॉक्टरांकडे गेलेच नसते ग. मूर्खपणा आहे. त्यापेक्षा चहा करून आण गोडवर, बरं वाटेल. मी चहा करून आणते, मग आले. घरातल्या मोलकरणीकडनं पाठवलं असतास तरी चाललं असतं. जास्त काहीतरी करून मन नाही जिंकतायत. थोडा मऊ भात करू तुमच्यासाठी, तो तरी घ्या म्हणजे बरं वाटेल. नकोय ग मला. त्याने खरंच आराम मिळतो म्हणून सांगते. नको म्हणून सांगितलं कळत नाही का ग? मला काही नकोय, माझं मी बघेन. उगाच माझी बायको असल्यासारखं दाखवू नकोस. सॉरी, म्हणजे खरंच सॉरी. मी परत नाही वागणार असं. एक बोलू? बोल. तुम्हाला बरं वाटत नाहीये तर मला असं वाटत होतं की आज काम नाही केलं तर. नाही ठीक आहे, तुम्ही करा. मथुरा पण ना अजून कशी नाही आली? हो नाही, मला पण फार आवडलंय ते. या नेक्स्ट टाइम विल गो. बघू ना काय. ओ पोचले पोचले. होईन आता फ्रेश आणि झोपेन. काय आता. या चल मग. मथुरा इकडे जर. एक सेकंड होल्ड करा. मी बाहेरून खाऊन आले. अरे बाहेरून खाऊन येणार आहे आधी सांगायचं नाही का? आता केलेलं सगळं फुकट जाणार. मी नंतर बोलते तुझ्याशी. हा चल बाय. मामा फुकट कशाला जायला? तू दे ना काका आणि मावशीला. आणि काय केलंयस तू तसं? हा मस्तपैकी खिचडी केली आहे. खिचडी कमूला नेऊन दिली, तिला खूप आवडली. मला वाटलं तूही खाशील, तुला हवी तशीच खिचडी बनवली. मामा अरे मी बाहेरून नूडल्स खाऊन आले, आता खिचडी काय खाऊ मी? केली ती. आदित्यलाही दिली, त्यालाही खूप आवडली. म्हणाला की खूप दिवसांनी अशी चविष्ट खिचडी खाल्ली. आदित्य तो कधी आला घरी? झालं असेल अर्धा तास. अच्छा, पण हा ऑफिस मधनं तर लवकर निघाला होता. मग घरी यायला एवढा वेळ का लागला याला? नक्की कुठे गेला होता? गेला असेल मित्राकडे एखाद्या. मामा मग त्याला सांगून जायला काय प्रॉब्लेम आहे? मी नाही का सांगून जात की मी मैत्रिणीकडे चालले वगैरे. त्यात असं लपवण्यासारखं काय? विसरला असेल तो. आणि बघ तू रस्त्या चौकशा करू नकोस. तो तुझ्याशी नीट बोलतोय ना, आता त्याला वाईट वाटेल, राग येईल असं तू वागू नकोस. मामा मी असं काही करणार नाहीये.
फक्त विचारते. ओरडू नकोस. तू खिचडी खाणार आहेस का? नकोय मला. ठीक आहे. आता हे सगळं म्हणजे ती खिचडी मला सकाळी खावी लागणार नाश्ता म्हणून. इतका वेळ आदित्य नक्की होता कुठे? काहीतरी गडबड आहे. शोधायलाच हवं मथुरा. बाबा चहा ह्यात ना मस्त आलं सुद्धा घातलंय. मला मीरा सांगत होती की आल्याने लगेच बरं वाटतं. जा. कसं झालंय? मस्त झालंय ना? बघा आता तुम्हाला लगेच बरं वाटेल. आणि हा तुम्ही आज आजारी आहात ना, तुम्ही घरीच थांबायचं. खूप काम आहेत मला, असं घरी थांबता येणार नाही. मग जेव्हा मला बरं नसतं तेव्हा तुम्ही मला घरी थांबायला कसं सांगता? आणि आज तुम्ही आजारी आहात म्हणून तुम्ही घरीच थांबायचं. मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही आज घरीच थांबणार. तुला हट्ट करायला कोण शिकवतं? अजिबात ऐकू नको त्याचं. नाही नाही, तुम्ही आज घरीच थांबायचं. मला काम आहे, मला जावं लागणार बाळा. नाही नाही नाही. बरं थांबतो. आज आपण तिघं ना खूप खेळूया. तिघं? हा, मी आणि वीराने आज पूर्ण दिवस घरी थांबायचं आणि खूप खेळायचं असं ठरवलंय. बाबा तुम्ही काही बोलू नका. मी ना तुम्हाला गोष्ट सांगते. थांबा, पुस्तक घेऊन येते. हे बरं आहे, दुर्वाला पुढे करायचं आणि तुला हवं तसं मला वागायला लावायचं. हो, मी अजून करू तरी काय? तुम्ही मला सरळ सरळ सांगत का नाही मी काय करावं आणि काय नाही ते? तू काहीही करू नकोस. तुला जे काम सांगितलंय तेवढं कर बस. आणि हो, सुट्टी घ्यायची काही गरज नाही, शाळेत जा. दुर्वाने हट्ट केलाय तसा की मी घरी थांबावं. तिचे हट्ट कसे पुरवायचे, काय करायचं ते मी बघेन. हा, मला सवय आहे बाप आहे तिचा. तू जा. अहो, तुमची तब्येत बरी नाहीये, त्यात तुम्हाला सगळं तिचं करत बसावं लागेल. मी थांबते ना घरी. तुमची आणि दुर्वाची काळजी तरी घेता येईल. तू आतापर्यंत नव्हतीस तर माझी काळजी मी घेतच होतो ना. काय पडले तुला एवढी? माझी अजिबात काळजी करू नकोस. आणि दुर्वाची काळजी करायला बरेच जण आहेत. तू निघ, तुझं काम कर. अरे हो, तुला कौतुक करून घ्यायला आवडतं नाही का? म्हणून तू खोळंबलीस. चहा चांगला झालाय. आता काय मथुरा? काही नाही. आज तू पण रेडी आणि मी पण वेळेत रेडी हे सांगायला म्हणून हात घातला. नक्की? नाही म्हणजे आता तू आणि मी सोबत ऑफिसला जाऊयात असं काहीतरी डोक्यात असेल तुझ्या, नाही? नाही, असं कुठे काही म्हणाले का मी? आज अचानक असं. एनिवे, निघू मी? का उशीर होतोय का? एक दोन जरा महत्वाची कामं आहेत माझी, ती करून ऑफिसला येईन. तू निघ, तू हो पुढे. आजकाल फार महत्वाची कामं असतात नाही तुला? म्हणजे नक्की काय काम आहे? ऑफिसचं असेल म्हणून विचारतेय मी. नाही. हो, ऑफिसचंच काम आहे माझं. तू हो ना पुढे, नाहीतर तुलाही उशीर होईल. पण लवकर येशील ना ऑफिसला? काम झालं की येतो. निघू मी, नाहीतर मला उशीर होईल आणि माझंही काम होणार.
अरे हो, इतकी काय घाई आहे आणि इतका का व्याकुळ होतोयस तू? कुठे काय, मी फक्त इतकंच म्हटलं की मला उशीर होतोय. हो, दिसतंय मला किती उशीर होतोय ते. मी कधीतरी माझ्यासाठी होत जा ना इतका व्याकुळ. होशील का? मला उशीर होतोय, मला जगू दे. हो हो, मी नाही अडवणार आहे तुला, मी तुला जाऊच देणार आहे. हे बघ, जा. आदित्य, आज तर मी बघणारच तू नक्की कुठे जातो ते. आता तर मला खूप मजा येते हा गेम खेळायला, पण अजून मजा येईल जेव्हा मला कळेल तू नक्की कुठे जातोस ते. त्या रिक्षेचा पाठलाग करत चला चला लवकर. विकास राणे 8वी ब. इंगळेबाईंना देते ही बाई. अजून किती त्रास देणार आहेस तू मला आदित्य? हे मीराबाई, तू तर लग्न झालंय ग. सोडणार नाही मी तुम्हा दोघांना आता. अरे यार, गेली बघ मला नाही खेळायचं. का? काय झालं बरं? आपण पहिल्यापासून खेळूया परत. नाही मी परत नाही खेळणार. तुम्ही ना नीट खेळतच नाही. अरे बापरे, मी खेळतो की नीटच खेळतोय मी. असं नसतं, तुम्ही सारखं सारखं जिंकता. तुम्ही ना मला जिंकून द्यायचं असतं. पण बाळा ते कसं शक्य आहे? असा फासा पडल्यावर जे येणाराकडे तेवढी दालनं जावीच लागणार ना. नाही मीरा बरोबर खेळते, ते ना काय मला जिंकू देते. पण तुम्ही चीटर आहात. तर मीरा काय काय करते आणखीन? मीरा ना खूप भारी भारी गोष्ट सांगते. तिला ना खूप खूप गोष्टी माहितीये. म्हणजे जेवताना वेगळी गोष्ट सांगते, दूध पिताना वेगळी गोष्ट सांगते. एकदम भारी आहे ती. तुम्हाला माहितीये, मला रात्री झोप नाही लागली की ती माझ्यासाठी गाणं म्हणते आणि मला थोपटते पण. माझ्याबद्दल काही बोलते कधी? तुमच्याबद्दल? हा, त्या दिवशी मी तुमच्यावरती खूप चिडले होते, आठवते? तेव्हा तिने मला सांगितलं की बाबा खूप दमून येतात ना, मग त्यांच्याबद्दल असं बोलू नये.
मग तिने माझी सगळी खेळणी मोजून दाखवली, मग गेला माझा राग. बाबा, लक्ष कुठे आहे तुमचं? नाही कुठे नाही. बाबा, आपण तिघे बाहेर जाऊया का? चालेल? अरे नको बाळा, माझी तब्येत बरी नाहीये ना, म्हणून आज नको. मग आपण घरीच खेळूया. मग तर ओके ना? हा ओके. मग फोन लावा तिला आणि तसं सांगा. अरे आता फोन गेला, ती कामात असणार ना, ती आल्यानंतर बोल. नाही नाही, तुम्ही आत्ताच फोन लावा ना तिला. मला तिची खूप आठवण येते, तिच्याशी बोलायचं पण आहे. हे बघ बाळा, असं हट्ट करू नये, ती आता कामात असेल. मग ती नाही नाही नाही, मला आत्ताच आता तिच्याशी बोलायचंय म्हणजे बोलायचंय. हा ठीक आहे, लावतो. हॅलो. हा मीरा, दुर्वा तुझ्याबद्दल बोलत होती, म्हणजे तिला तुझी आठवण येते. तिला बोलायचंय तुझ्याशी, म्हणून बोलू शकतेस का तू तिच्याशी? हो आहे, शक्य द्या. हॅलो मीरा, तू आज प्लीज लवकर घरी ये ना. आपण तिघं ना खूप खेळूया. So, तू आज लवकर ये शाळेतून. हा हॅलो. दुर्वाला फारच तुझी आठवण येत होती, सारखं ती मागे लागली ती, म्हणून मी फोन केला होता. पण तू लवकर येऊ शकणार आहेस का? मला वाटलंच तुम्हाला अजिबात आराम करायला मिळाला नसेल ना, सतत दुर्वासोबत राहावं लागलं असेल. नाही असं काही नाहीये, जमेल ना तुला लवकर यायला? नाही म्हणजे दुर्वाला वाटतंय तसं म्हणून. हो जमेल ना, येते मी. आणि तुम्हाला काय वाटतंय? हो. मधुरा, काय होतंय काय तुला नक्की? बीपी हाय होतोय माझा. का ग? आदित्य काही बोलला का तुला? तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तो काहीच बोलत नाही. मग जाऊ द्या, त्याला मार गोळी. माझ्याकडे 2 पासेस आहेत आजच्या पार्टीचे, जाऊया का? काय चाललंय तुझं? हा, जरा गप्प बस ना. अरे एवढी काय चिडतीयस? बघ बघ, साधं पाहिलं पण नाही तुझ्याकडे त्यांनी आज. तन्वी, I'll kill you now. हो चिल यार, मजा करतीये मी तुझी. पण मधुरा, एवढ्या घाईघाईत कुठे गेलाय ग तो? म्हणजे तुला काहीच सांगितलं नाही का त्यांनी? अगं रोज जातोय तो असा ऑफिस मधनं लवकर. सांगितलं नाही, पण मला माहितीये तो कुठे गेलाय ते. कुठे? रोज मीरा ताईला भेटायला जातो तो. काय? बापरे. बघ, तो असा जातो आणि तू इथे बसून काहीच करू शकत नाही. सो सॅड. तन्वी, तुला माहितीये ना मी काहीही करू शकते ते. नाही, नाही करू शकत तू काहीच. तू आदित्यचं असं बाहेर जाणं थांबवूच शकत नाहीस. चॅलेंज करतेयस का मला? येस, आय चॅलेंज यू. आता बघच मी काय करते ते.